सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्य सुसर्वदा 13 कलाचा दाता अधिपती गणपतीला नमन करून लगेच आजचा दिवस देखील सुरुवात केला. ही स्पर्धा आपण पाहत आहात फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 दैदीप्यमान पर्व आणि पहिला चेंडू इथून मात्र गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश. पहिला चेंडू निर्धाव फेकला. सलामी जोडी आपण पाहतोय धोत्रे संघाची. एका बाजूला निलेश आणि त्याच्या सोबतीने किरण. मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिलं षटक ऋषिकेश. आता पहिला चेंडू डॉट. पुढील चेंडू बॅटशी काढा पाठीमागे चाललाय नॉन स्टॉप आलाय. आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाचा हा पहिला चौकार. थँक्यू सो मच डीजा. दुसरं स्पेल आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तेजस तेजस तांबोळे आपण पाहतोय कोलिली संघाकडून. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळेल. पहिल्या षटकात एकंदरीत धोत्रे संघाने जमवल्या त्या 9 धावा आणि आता या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल कारण पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये पाहायला गेले तर जे संघ असतात त्यांना मात्र 30+ धावा हव्या असतात. पहिल्या षटकात आल्यात 9 आणि इथून मात्र आता खेळ चालू होईल. दुसऱ्या षटकात स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत किरणला ज्याच्या बॅट मधून देखील एक चौकार आपण पाहिला आणि शेवटचा चेंडूवरती निलेशच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू किरणसाठी. पहिला चेंडू फक्त दिशा दिले कट केलाय. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडू चाललाय आपण पाहतोय नॉन स्टॉप रिझन मध्ये चौकार.
चला फरणभाई, या आपण व्यासपीठावरती या. आपली स्पर्धा तुम्ही व्यासपीठावरती पाहिजेत, कारण पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी फरणभाई, शादाबभाई, बबलूदादा, अबूदादा, अफजल, आपण सर्व व्यासपीठावरती यायचे. आणि जे पडद्याच्या इथे बसलेत बघा, त्यांनी लगे उठायचे तिथून प्लीज. चला दादा, दुसरा कोण आहे बघा, चला बाहेर चला. वळूया आपण ऑन गोईंग मॅच कडे. तेजस हे षटक अद्याप 3 चेंडूवरती आहे. आपण पाहतो 4 धावा खर्च केला पहिल्या चेंडूवरती. काय फटका सजवला तर किरणने बॅकफुटला जाऊन कट केला, दिशा दिली, चौकार त्याने वसूल केला. अद्याप 2 सिंगल. दफलकर धावा आपण पाहतोय 15 ऑन स्कोरबोर्ड, 15 धावा. इथून मात्र बॅटशी खेळा, फलंदाज बाद. आणि पहिला हादरा मैदानामध्ये आपण पाहतोय लागलाय किरणच्या स्वरूपात. रसाळ टाळ्यांच्या कडकड्यामध्ये इथं मात्र किरणचं स्वागत होतं डगआउट मध्ये. प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. क्रिकेट हा खेळ पाहायला गेला तर
हॅलो चेक. थोडंसं आपण काही कारणास्तव आमचा आवाज पोचू शकला नाही. अजान होत होती त्यामुळे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही. चौथ्या षटकाला आपण पाहतोय सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती. रोशन हा गोलंदाज आला. अद्याप दुसऱ्या संघाची धावफलकावर धावा आहेत फक्त ना फक्त 20 धावा आहेत आणि गडी मात्र आता गमावलेत खऱ्या अर्थाने दुसऱ्या संघाने दोन. नवीन फलंदाज हर्षद रसाळ आता मैदानामध्ये गेला. 20 ही धावसंख्या आहे. चौथ्या षटकात ते दोन चेंडू फेकून झालेत. चांगली गोलंदाजी अद्याप पहिल्या 3 गोलंदाजांनी केली आहे. ऋषिकेशने पहिल्या षटकात 9 खर्च केला. तेजसने दुसऱ्या षटकात 7 खर्च करते एक विकेट प्राप्त केली. त्यानंतर ऋषिकेशने तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केला. हा देखील बॉल आपण पाहिला एकदम यॉर्कर लेन्थचा होता. प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाज जो मात्र आता इनॅट नंबर 4 वरती आलाय हर्षद रसाळ ताशागड्या त्याला देखील आता संभ्रमात टाकलंय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज रोशनने चांगली गोलंदाजी होते. आपण पाहतो कोलिवली संघाची एक्स्ट्रा हाफ मधून ही पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला संघ कोलिवली त्यांच्यासोबत धोत्र्या. इथून मात्र अपील स्ट्रॉंग आहे. उत्साह देखील जास्त मात्र कॉन्फिडन्स कमी वाटतोय पंचांकडे अपील आहे आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे आणि फलंदाज इथून मात्र हर्षद रसाळ होतोय बाद. जो ठरेल आपण पाहतोय मैदानामध्ये डायमंडचा शिकार. फलंदाज बाद आपण पाहतोय तिसरा दुसरे संघाचा. जितेश रसाळ याला गोलंदाजी चांगली आहे रोशनची. अद्याप 4 चेंडू त्याने फेकले. 2 गडी बाद गेले. अद्याप कुठली धाव त्याने खर्च केली नाहीये. इम्प्रेसिंग गोलंदाजी मैदानामध्ये तेजस आली आपल्या संघासाठी. कोलिवली संघ हा देखील एक चांगला संघ आहे आणि त्यांच्या विरोधात धूत्र संघ देखील त्यांना फाईट देत असताना चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला. मात्र अद्याप तो बॅकफुटला दिसतोय कारण धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमवल्यात त्यांनी 20. इथून मात्र त्यांना धावा जमवाव्या लागतील. या ग्राउंडचा विचार केला तर धावा या ग्राउंडवरती सातत्याने बनतात. भौगोलिक परिस्थिती आपण पाहतो या ग्राउंडची चहूबाजूने. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळून काढला. सेट डाऊन द ग्राउंड. सरळ रेषेत इथे आहे मिड ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत आपण पाहतो इन बिटवीन एक धाव कंप्लीट केली गेली आणि आता धावफलक पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 धावा आपण पाहतोय आणि आता शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी गोलंदाज आपण पाहतोय रोशनची. फक्त न फक्त एक धाव खर्च केली. 5 चेंडूवरती 2 गडी बाद केल्या आणि आता शेवट देखील गोड करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. मात्र धोत्रे संघ इथून मात्र त्यांना या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका घेणं अनिवार्य आहे. पॅडल स्वीप खेळायचं होतं जमला नाहीये. आपण पाहतोय शॉट थर्डमॅन कडे हा चेंडू गेला होता आणि तिथून मिळालेल्या लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आणि आता 4 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात धोत्रे संघाच्या फक्त न फक्त 22. होत्या गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज दिलीप येतो. आता मात्र त्याच्यावरती जिम्मेदारी मोठी आहे आणि त्या जिम्मेदारीला इथून त्याला पार करावं लागेल. पहिला चेंडू ग्लान्स केला चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल स्वीकारला जाईल आणि संपलाय. फलंदाज आपण पाहतोय अनिलचा खेळ. अजून एक फलंदाज बाद.
नंबर 6 वरती आपण पाहतोय आयुष्कर रसाळ. आता मात्र युनिट नंबर आविष्कार रसाळ माफी असावी. युनिट नंबर 6 वरती आलाय. दफलकार धावा 22. स्विच हिटचा फटका बॅटशी आतली कडा चेंडू चाललाय पाठीमागे बिहाइंड द विकेट आणि मिळतील या नशिबाच्या 4 धावा. घेऊ. चला नेक्स्ट मॅच साठी सम्राट 11 नेरल आणि त्यांच्या विरोधामध्ये काव्या 11 धामोते. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. चार धावा मिळाला. धावफलक आता जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅक फुटला जाऊन दिशा द्यायची होती, जमलं नाहीये. चेंडू बॅटचा हा देखील संपर्क नाहीये आणि डॉट चेंडू होईल. कमबॅक करणारा चेंडू मी तर म्हणेल गोलंदाज दिलीपचा, कारण या आधीच्या चेंडूवरती त्याने चौकार खाल्ला होता. आणि आता मात्र डॉट चेंडू. धावफलकार धावा 26. सेकंडला आविष्कारला पाहतोय. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळायचा होता, आधी शफल झाला होता. प्री माइंडेड फटका आपण पाहतोय, सजवायचा होता, मात्र इथून आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आविष्कारला आणि अजून एक धोत्रे संघाचा फलंदाज होईल बाद. अमर रसाळ गेलेत. 5 गडी धोत्रे संघाने गमावले. दाफलकार धावा 26. शेवटचे 2 चेंडू फर्स्ट इनिंग मधल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय. आणि या 2 जर चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर किमान 40 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. धोत्रे संघाचे स्ट्राईक एंडला फलंदाज आता आपण पाहणार आहोत जितेशला. आता मात्र जितेशसाठी ट्रॅक चेंज केलाय. राऊंड विकेटने पहिला चेंडू वेगवान होता आणि वेगावरती प्रत्युत्तर नव्हतं. हा देखील चेंडू डॉट. स्लॉगरच्या षटकामध्ये धावा घ्यायच्या होत्या, मात्र दिलीपचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने फक्त धावा केल्या आहेत. खर्च 4. चांगली गोलंदाजी आजच्या या पहिल्या दिवसामध्ये, पहिल्या मॅच मध्ये कोहली 11 या संघाची. शेवटचा चेंडू धावफलका धावा 26. एखादा मोठा फटका धावफलक पुढे नेऊन जाईल, मात्र इथून डॉट चेंडू होतोय. आणि पहिल्या सत्राचा पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. आपण पाहतोय धोत्रे ब्रदर्स या संघाने एकूण धावफलकावर धावा जमवल्या आहेत. 26 आणि 27 धावेंचं आव्हान ठेवलं आहे कोहली 11 या संघासमोर. तर रेग्युलर पोल मधली आपण आता मॅच पाहणार आहोत, जी पहिली असेल. सम्राटनगर नेरळ विपक्ष काव्या 11 दामोद्या. तर दोन्ही संघांना विनंती आहे, आता इनिंग पहिली समाप्त झाली आहे आणि पहिलं षटक समाप्त होण्याच्या आधी तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
चला कोहली संघ आपले बॅट्समन पाठवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. खऱ्या अर्थाने पहिला दिवस म्हटला की थोडासा उशीरच होतो, तर थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते. आपण देखील थोडंसं ऍडजस्ट करून घ्या आणि प्रतिसाद चांगला द्या. हे बघा इथे जी लाईन आहे बॅट्समॅन लक्षात ठेवायचं आहे दिलीप सर, जी लाईन आहे एखादा बाद होणारा फलंदाज जोपर्यंत तो बाद होऊन जर क्रॉस झाला आणि जर तुमचा फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये नसेल तर दोन्ही फलंदाज बाद असतील तिथे, म्हणजे जाणारा पण आणि येणारा पण. ती व्हाईट लाईन क्रॉस होण्याच्या अगोदर तुमचा बॅट्समन बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे. आणि ही जी लाईन आहे ना ही तुमची लक्ष्मण रेषा, हिला पार करून बाहेर जायचं नाही. जे विकेट असेल तर कोणी तिथं बाउंड्री लाईनला सांगायला जायचं नाही किंवा एखाद्या बॅट्समॅनला इथून सांगत जायचं नाही, जे आहे ते इथेच. मॅचला देखील होते सुरुवात. उत्तरार्धाचा खेळ मैदानामध्ये चालू झाला. गोलंदाज जितेश पहिलं षटक घेऊन सलामीची जोडी किशोर आणि रोशन मैदानामध्ये. पहिला चेंडू सुरेख टाकलाय, पहिला चेंडू चांगला टाकलाय. आपण पाहतोय जसं म्हटलं जातं ना, बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्वाचा असतो. पहिल्या चेंडूवरती टप्पा सुरेख टाकलाय गोलंदाज. आपण पाहतो जितेशने 27 धावांचं हे लक्ष्य. पाहायला गेलं तर 6.75ची रनगती राखायची. पहिला चेंडू निर्धाव. सेकंडला आपण पाहतोय किशोरला त्या संवेद रोशन फटका सजवलाय, चाललाय. आपण पाहतोय डीप मिड विकेटला आलाय हा चौकार. ज्या रोशनने 4थं षटक हाताळलं होतं तो देखील आता मैदानामध्ये आपण पाहतो सलामीसाठी आला. अद्याप तो नॉन स्ट्राईकला. पहिला चेंडू जरूर जितेश क्षणावरती राहिला, मात्र दुसरा चेंडूवरती प्रत्युत्तर दिलाय फलंदाज किशोरने. चौकार वसूल केला. दफलकावर नक्की श्रीगणेशा करत असताना आपल्या संघासाठी आपण पाहतोय किशोरला लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आपण पाहतोय स्ट्रॉंग अपील आहे. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. थोडासाही कॉन्फिडन्स नव्हता या अपील मध्ये. एक तंत्र वापरलं गेलं क्रिकेटच्या नियमानुसार यष्टीरक्षकाकडून, मात्र चेंडू आलाय डॉट. कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय जितेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने 4था चेंडू. स्ट्राईक एंडला तोच फलंदाज. आता मात्र चेंडू हवेमध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. ज्वेल दुसऱ्या अटॅम्प मध्ये स्वीकारला. रिलिंग कॅच आपण पाहतो मैदानामध्ये झाले कंप्लीट. आणि पहिला हादरा हिथून मात्र लागेल आपण पाहतोय कोहली संघाला. फलंदाज बाद. पहिला फलंदाज आपण पाहतोय किशोरच्या माध्यमातून बाद झाला, ज्याने एक चौकार दाखवला होता. आणि तिथून मात्र आता खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई जितेशची देखील चालू झाली होती, कारण कुठल्याही गोलंदाजाला आवडत नाहीये त्याच्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विजेत्याने चौकार वसूल केलेला आणि त्याने मात्र माघारी धाडलाय किशोरला. नवीन फलंदाज ऋषिकेश आपण पाहतोय मैदानामध्ये. इनाट नंबर 3 वरती आता तो प्राचरण झालाय.
पहिला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त दिशा द्यायचं होतं, चेंडू चालला आपण पाहतोय कव्हर्स रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे तैनात होते, आपण पाहतोय क्विक सिंगल चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट. फलकावर आता धाव होतील 5 धावा दाफलकर 27 चेस करायचा आहे, 30 मध्ये 27 बनवायच्या, त्याच अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. आता स्ट्राईक एंडला रोशनला आपण पाहणार आहोत ज्याने 5 चेंडू नॉन स्ट्रायकर एंड वरून उभे राहून पाहिलेत, त्याला आता स्ट्राईक भेटली आहे. आता मात्र हुकचा फटका चाललाय, आपण पाहतोय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय हा धमाकेदार चौकार. शेवटचा चेंडूवरती चौकार वसूल केला रोशन आणि धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचलंय पहिल्या षटकांती 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय कोलिवली संघाच्या. निलेश सेकंड स्पेल आपण पाहतो आता गोलंदाजी वरती आलेत, अजूनही 18 धावांची गरज आहे, 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू शफल होऊन खेळायचं होतं, पुन्हा एकदा प्री माइंडेड फटका आपण पाहतोय, बॅट्समन ऋषिकेशच्या माध्यमातून जमला नाहीये कारण गोलंदाजाने ते ओळखलं होतं, थोडंसं व्हेरिएशन केलं, फिंगर रोल केलं, चेंडू सरळ आपण पाहतोय बॉडीवरती आदळला आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक आता पोहोचलाय 10 या आकड्यावरती, अजूनही 17ची गरज आहे. उर्वरित चेंडू पाहायला गेले तर 24 राईट आर्म राऊंड विकेटने लिनस देखील सज्ज, स्ट्राईक एंडला असेल रोशन ज्याने चौकार वसूल केला लास्टच्या चेंडूत. पुन्हा एकदा तोच फटका सचवायचा होता आणि पंचांनी सांगितला यस इट इज डाऊन द लेग, मिळेल एक अवांतर धाव. धावफलकावर धावा होतील आता 11 धावा धावफलकावरती, 16ची गरज आहे. पहिला सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जसा व्हायला पाहिजे होता तसा झाला नाहीये, लो स्कोरिंग सामना आहे, मात्र क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. पुन्हा एकदा हुकचा फटका आता चाललाय, आपण पाहतोय स्क्वेअर लेगला आलाय हा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामधला पहिला षटकार. थँक्यू डेजा. 2 हुकचे फटके आपण पाहिले बॅट्समन रोशनच्या बॅटमधून, एक चौकार त्यांनी वसूल केला, आता मात्र स्लॉट मध्ये होता आणि त्याला नक्कीच डिस्पॅच केलं प्लॉट मध्ये. 6 धावा मिळवल्या, धावफलक जाऊन पोहोचले 17 वरती 10ची इथून मात्र गरज आहे, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करायची होती. दुसरी संघाला ती झाली नाहीये, पुन्हा एकदा फटका सजवायचा होता, पंचांचे अपील जरूर आहे, पंचांचे हात समांतर, धाव मिळाला अवांतर. मैदानामध्ये दृश्य आपण पाहतोय आणि 1 धावेने धावफलक आता नक्की स्कोर बोर्ड वरती ऍड केला जाईल आणि स्कोर बोर्ड घेऊन जाईल आपण पाहतो आपल्याला 18 या धावसंख्येवरती. 18 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा निलेश तयार आहे, पुढील फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा सातत्याने लेग साइडला फटके सजवायचे आहेत, मात्र गोलंदाज चालाक या पहिला चेंडू देखील सुरेख हाताळला होता, मात्र हा देखील फटका फसलाय खऱ्या अर्थाने रोशनचा. डॉट चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. हा फटका सजवलाय आपण पाहतो, चाललाय लॉंग ऑन ला माइटी षटकार.
अब्बोल या षटकाराने आपण पाहतोय फलंदाज रोशनने आणि पहिला सामना जिंकला आपण पाहतोय कोलिवली 11 संघाने. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच आणि हार्ड लक गाईज धोत्रे ब्रदर्स. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल काव्या 11 दामत आणि त्यांच्या विपक्ष सम्राट नगर नेरळ. दोन्ही संघाचे संघनायक लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये धामोत सॉरी माफी असावी. काव्य 11 धामोत ते संघ आणि सम्राट नगर नेरळ थोडस कन्फ्युजन आहे माफी असावी. तर दोन्ही संघांच्या नक्कीच कर्णधारांना विनंती आपण लगेच नाणेफेकीसाठी या. तर या सामन्याचा सामनावीर आपण पाहतोय ज्याने मात्र चौथं षटक हाताळलं. एक धाव खर्च केली. गडी त्याने बाद केल्या 2 आणि फलंदाजी करत असताना धावा त्याने बनवल्या आहेत 22. एक अष्टपैलू कामगिरी मैदानामध्ये आपण पाहतोय कोलिवली संघासाठी ज्याने केली तो रोशन शिनाऱ्या ठरतोय या मॅचचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर रोशन यायचा या सामन्याचा सामनावीर. एक आकर्षक सामनावीराची ट्रॉफी आपण देऊन रोशनला सामनावीर या किताबने सन्मानित करणार आहोत.